तू बालक पालक सिनेमा केला तर त्या सिनेमाचा एक्सपिरियन्स कसं होतं? बालक पालक व सुरियल म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर बालक पालकचं कास्टिंग आमचं जेव्हा झालं, ऑडिशन्स दिली, आमचं कास्टिंग फायनल झालं आणि आम्ही एक छोटासा वर्कशॉप केला होता जिथे आम्ही अख्खी स्क्रिप्ट वाचली होती. तेव्हा रवी सर स्क्रिप्ट वाचल्यानंतर आम्हाला म्हणलं ते बघा मुलांना तुमचं आयुष्य बदलणार आहे. आत्ता काय ट्रेन बसमधनं हिंडायचे ते हिंडून घ्या, याच्यानंतर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करता येणार नाही, बसचा प्रवास करता येणार नाही, तुमचं आयुष्य बदलणार आहे असं तेव्हाच म्हणायचे ना ते. आम्ही खूप लहान होतो, म्हणजे मी तर होतेच लहान, मी तर अगदी 7वीत होते. सो ते काय म्हणतायत त्याची डेप्थ तेव्हा कळत नव्हती. आणि बालक पालकचा जो ग्रँडर म्हणजे शूट करताना पण आम्हाला त्याचा ग्रँडर जाणवत नव्हता. की शूट करताना आम्ही जस्ट एक अप्रतिम लिहिलेली कलाकृती आपल्याकडून जितकं शक्य होईल तितके उत्तम पद्धतीने काम करणं. आणि अगेन मराठी इंडस्ट्रीतले टॉपचे जे सगळे कलाकार होते ते सगळे कलाकार म्हणजे आनंद अभ्यंकरांनी माझ्या वडिलांचं काम केलं तसं सिनेमा किंवा काय तुम्ही जी नावं घ्याल ती माणसं सिरियल मध्ये, सॉरी बालक पालक मध्ये, सिनेमामध्ये. तर त्याच्यामुळे इतक्या अनुभवी लोकांबरोबर आम्ही ही नवखी 5 मुलं एकत्र आलो. आणि काय झालं ना, ही सगळी लोक खरंच इतकी ग्रेट आहेत की त्यांनी आम्हाला आम्ही नवखे होते कधी जाणूनच दिलं. म्हणजे रवी सर असो किंवा महेश लिमये असो कॅमेरामन आमचे, ते हिंदी इंडस्ट्रीतले सिनेमे शूट करतात ना, तर म्हणजे ते बोलता बोलता इझिली म्हणजे रवी सलमानला शूट करके आया हो. पण आमचं शूट करत असताना कुठेच हे नव्हतं त्यांचं की मी सलमानचा सिनेमा शूट करतो तुम्ही कोण आहात. त्यांनी इतकं छान पद्धतीने सामावून घेतलं आम्हाला आणि आम्हाला या गोष्टीची म्हणजे जाणीवच होऊ दिली नाही की आम्ही नवखे आहोत. रवी सर कायम आम्हाला म्हणायचे की तुम्ही करा, जास्त होत असेल तर मी सांगेन, एवढं नको. पण आता मी हे कसं करू किंवा हे वाक्य मी असं कसं बोलू असं मनात भीडभाड ठेवू नका. काय करायचंय हे सांगत बसण्यापेक्षा, म्हणजे मी काहीतरी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ती तशीच्या तशी मिमिक करण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडनं परफॉर्म करा. जर मला असं वाटलं की नाही आता या अशा रिॲक्शनची इथे गरज नाही आहे तर त्यांनी सांगेन तुम्हाला, किंवा इथे एक्स्ट्रा 1 पैसा अजून हवा असं जर वाटलं तर ते मी सांगेन. असं करत करत खेळीमेळीच्या वातावरणात बालपालक कधी शूट झाला ते कळलं नाही. दुसरी गोष्ट नंतर रितेश दादा ॲज अ प्रोड्युसर ऑन बोर्ड आला. रितेश दादाची जी मुंबई फिल्म कंपनी आहे, मुंबई फिल्म कंपनीचा बालक पालक हा पहिला सिनेमा होता ॲज अ प्रोड्युसर. आणि मग रितेश दादा ऑन बोर्ड आल्यानंतर त्याचं आणखीन चित्र बदललं. मग ज्या प्रकारे प्रमोशन केलं, मला वाटतं मराठीमध्ये इतक्या ग्रँड लेवलवरती प्रमोशन झालेली ती पहिली फिल्म, 100 दिवसांपेक्षा जास्त थिएटरमध्ये राहिलेली पहिली फिल्म होती. सो हे माइलस्टोन्स ते नंतर बालक पालकनी अचीव केले किंवा कान्ससाठी सिलेक्ट झालेली मराठी फिल्म होती. सो हे जे नंतर घडलं रिलीजची प्रोसेस, म्हणजे एक आपण प्रमोशनची प्रोसेस जी म्हणजे ती सुरू झाल्यानंतर जे घडलं ते त्यांनी आम्हाला डे 1ला सांगितलं होतं. त्याची जाणीव आम्हाला नंतर झाली की सर काय म्हणत होते. पण अफलातून एक्सपिरियन्स आणि इतका कठीण विषय इतक्या सहजतेने त्यांनी, म्हणजे अंबरडक गणेश पंडित त्यांचे क्रेडिट आहे लेखकांचे, म्हणजे त्यांनी कुठेच ते अश्लीलतेकडे जाऊ दिलं नाही. ॲट द सेम टाईम म्हणजे जेव्हा एक 11 वर्षाचं मूल आई वडील अशा सिनेमामध्ये काम करायला पाठवतात तेव्हा त्या आईवडिलांच्याही मनात काहीतरी धाकधूक असतो. खूपच म्हणजे आत्ता आपण सोशल मीडियाचा आता जो इन्फ्लुएन्स आहे आणि त्याच्यामुळे जो बदललेला काळ आहे, अगदी फ्रँकली स्पीकिंग 13 वर्षांपूर्वी असा काळ नव्हता. पण त्यांनी जी प्रोसेस डेव्हलप केली की त्यांनी ऑडिशनच्या वेळेसच असं सांगितलं होतं की शक्यतो ब्रिंग बोथ पेरेंट्स. किंवा कास्टिंग फायनल झाल्यानंतर सुद्धा मला आठवतंय की रवी सरांनी आम्हा 5 मुलांच्या आईवडिलांना समोर बसवून सांगितलं होतं की ही गोष्ट आहे,
हे आम्ही मांडणार आहोत, पण ती कुठेही अश्लीलतेकडे जाणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. बट ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम आई वडील म्हणून तुम्हाला जर असं वाटलं की नाही माझ्या मुलाच्या तोंडी हे वाक्य नाही येऊ शकत, माझ्या मुलीच्या तोंडी हे वाक्य नकोय, तर बी फ्री टू टॉक अबाउट. तुम्ही फ्रीली आम्हाला सांगता, मग त्याच्यावरती काय करायचं ते आम्ही बघू शकतो. तर त्याच्यामुळे ही खूप ट्रान्सपरंट प्रोसेस त्यांच्याकडनं त्यांनी ठेवलेली असल्यामुळे आम्हाला बात करताना मजाच आली फक्त. आणि आम्ही म्हटलं तसं की आम्ही काय करतोय, किती मोठं करतोय हे आम्हाला करत असताना त्याची जाणीव नव्हती. रिलीज झाल्यानंतर नंतरचं ग्रँड्युअर आम्हाला